पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथे एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची निर्गुण हत्या केली आहे। मुलगा रात्री घरात झोपलेला असताना वडिलांनी मुलावर कोयत्याने सपासप वार केले। आरोपीने तब्बल 19 वेळा वार करून मुलाचा जीव घेतला। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मुलावर बिबट्याने हल्ला केला। याच हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला, पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही। हत्येच्या 5 दिवसांनी पोलिसांनी आरोपीचं बिंग फोडलं। जनार्दन जाधव असं हत्या झालेल्या 35 वर्षीय मुलाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय आरोपी वडील उत्तमराव जाधव यांना अटक केली आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी शनिवारी आरोपी बापावर अटकेची कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जनार्दन जाधव यांचा मृतदेह शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला। यावेळी आरोपी वडिलांनी मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचं सांगितलं, पण मैताच्या शरीरावर अनेक वार होते, त्यामुळे पोलिसांना वडिलांवर संशय आला। तसेच मृत्यूच्या वेळी आरोपी बाप आणि जनार्दन यांचं लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचं पोलिसांना दिसून आलं, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी उत्तमराव जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली। उत्तमराव जाधव यांनी पोलिसांना सांगितले की त्यांचा मुलगा जनार्दन दारूच्या व्यसनामुळे वारंवार त्यांच्याशी भांडण करत होता। तो दारू पिऊन घरात गोंधळ घालायचा आणि आई वडिलांना मारहाण करायचा। हत्येच्या आदल्या रात्री त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला मारहाण केली होती। एवढंच नव्हे तर त्यांनी दोघांनाही घरातून बाहेर काढलं होतं। याचाच राग मनात धरून उत्तमरावाने मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।